माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे माथाडी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। परंतु या मेळाव्याला एकाही पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बोलवण्यात आलं नाही। नेते पक्ष बदलत असल्यामुळे माथाडी कामगारांची मोठी गोची झाली आहे। नवी मुंबईत दरवर्षी माथाडी कामगारांचा मोठा मेळावा आयोजित केला जातो। मात्र यंदा विचित्र परिस्थिती निर्माण झाली। दरवर्षी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि कामगार मंत्री यांना आवर्जून बोलवलं जातं। मात्र आता माथाडी नेते नरेंद्र पाटील वारंवार पक्ष बदलत आहेत आणि माथाडी संघटनेत राष्ट्रवादीचे नेते आहेत। परिणामी माथाडी नेत्यांची गोची झाली आहे। मात्र आचारसंहितेमुळे नेते आले नसल्याचं कारण दिलं जातंय। या कार्यक्रमाला बहुतांश वेळेला राज्याचे असणारे राज्यकर्ते मंत्री उपस्थित राहतात, परंतु आचारसंहिता असली की मग त्या ठिकाणी आम्ही कुणाला या ठिकाणी बोलवत नाही आणि माथाडी कामगार आणि आमच्या माथाडीच्या सर्व परिवारातली मंडळी हितचिंतक या वेळेला उपस्थित राहतात। सरकार कोणाचं जरी असलं तरी प्रश्न सोडवण्याची ताकद संघटनेत असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। नेते कोणत्याही पक्षात असले तरी संघटनेत फूट पडू देणार नाही असंही यावेळी नेत्यांनी स्पष्ट केलं। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। पुढची बातमी काँग्रेसची। काँग्रेसची राज्यासाठीची चौथी यादी जाहीर झाली आणि प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालाय। चंद्रपूरच्या उमेदवारीवरून दस्तूरखुद्द काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणच नाराज असल्याचं समोर आलंय। मी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचं त्यांचं संभाषण समोर आल्यानं काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ उडाली। तर तिकडे औरंगाबादेत चव्हाण समर्थक अब्दुल सत्तारांनी बंडाळी केली आहे। पाहूया काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय। चव्हाणांच्या नाराजीने काँग्रेसमध्ये भूकंप। चंद्रपूरच्या उमेदवारीवरून पडली ठिणगी। औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तारांची ही बंडखोरी। निवडणुकीआधीच काँग्रेसची हिट विकेट। काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली आणि प्रदेश काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मुकुल वासनिकांच्या हट्टामुळे चंद्रपुरातून विनायक बांगडेंना उमेदवारी मिळाल्याने प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणच नाराज झाले। राजूरकर नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याशी त्यांचं फोनवरून झालेलं संभाषण ही चांगलंच व्हायरल झालंय। सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या, माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काही इतक्या लोकांना साहेब समजत नाही। साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या। मुकुल वासनिक काहीच नाही सर, तुमच्या पुढे काहीच नाही सर, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर। मुकुल वासनिक माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही, खूप प्रयत्न केला, मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे। जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या। साहेब खूप परेशान आहे साहेब, तो शीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब। तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा, वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला नाही। वडेट्टीवार साहेब उसेंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही ते आता उसेंडीला, तो या सीटचा फायदा सर उसेंडी साहेबांना आहे ना आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे। तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयात। विशेष म्हणजे स्वतः अशोक चव्हाणांनीच ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचा खुलासा करत आपली नाराजी जाहीरपणे प्रगट केली आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, त्याच्याशी झालेलं खासगी संभाषण हे काही पब्लिक डोमेन मध्ये येण्याचा विषय नाही, सो नो कमेंट सर। कुठलाही पब्लिक काही बोलणार नाही, पक्षाचा निर्णय अंतिम राहतो। आता दस्तूरखुद्द प्रदेश अध्यक्षच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आले म्हटल्यावर त्यांचे समर्थक अब्दुल सत्तार ही कसे मागे राहतील? त्यांनी तर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत औरंगाबादमधून बंडखोरी केली आहे। आमची नाराजी नाही, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने काँग्रेसची लॉयल राहिलेला त्यामुळे मनात प्रश्न येतात। आता मी काँग्रेसची लॉयल लावलो, मला काँग्रेसने काय दिलं, काँग्रेसने मी काय दिलं, दोघांचंही समीकरण आज बोलण्याची वेळ नाही आहे। 23 मे रोजी ज्यावेळेस निर्णय लागल त्यावेळेस माझी शक्ती मला कळल आणि पक्षाची शक्ती पक्षाला कळल। मी अपक्ष आहे, मी साधा कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे। माझा न्याय जनतेच्या दरबारामध्ये मी मांडणार आणि जनता मताचा कौल कोणाला देते याच्यावर लोकसभा औरंगाबादचा भविष्य राहणार। काँग्रेस पक्षाला तशी गटबाजी नवीन नाही, पण गटबाजीतून पवारांकरवी विखेंच्या मुलाचा पत्ता कट झाला आणि आता खुद्द अशोक चव्हाणच चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेत। आता राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणच काँग्रेसमध्ये बंडाच्या पवित्र्यात असतील तर बाकीच्यांची काय कथा? थोडक्यात काय तर एकमेकांची जिरवायच्या नादात राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनीच पक्षाची हिट विकेट घेतली आहे असंच इथं नमूद करावं लागेल।
किंबहुना यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. चंद्रपूरहून महेश तिवारीसह सागर कुलकर्णी आणि अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई.